एखाद्या व्यक्तीचं कुंडली खूप छान आहे, न्यूमरोलॉजीनुसार पण खूप छान आहे. त्याचं वास्तुशास्त्र पण म्हणजे वास्तुशास्त्र पण प्रमाणे त्याचं पूर्ण घर व्यवस्थित आहे. तरी पण त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. लाईफमध्ये प्रॉब्लेम कधी येतात माहितीये का? जेव्हा तुमचे इंटेन्शन चुकतात. फर्स्ट थिंग, वास्तू ही जोडच आहे. वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजी त्याच्या पद्धतीने जर तुम्ही अलाइंड झालात तर डेफिनेटली तुम्हाला त्याची हेल्प होते. ठीक आहे, हे दोन्ही गोष्टी जर गडबडले असेल तर तसेही प्रॉब्लेम येणारच आहेत तुम्हाला. इंटेन्शन क्लिअर ठेवा. तुम्ही ज्या इष्टदेवता, जे तुमचे गुरु आहेत, ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही त्यांना सरेंडर असतात ना, तर ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये तशी वास्तू येते की जी तुम्हाला पाहिजे, जी तुम्हाला अलाइंड पाहिजे. पण आपण सरेंडर होत नाही ना, आपण वास्तूला पूर्ण सरेंडर होतो ना, पूर्ण ॲस्ट्रॉलॉजीला सरेंडर होतो ना, आपल्या गुरुबद्दल सरेंडर आहे. तुम्हाला आहे ना, जर तुमच्या जीवनामध्ये एक चांगला गुरु जरी आला ना, तर तो सांगू शकतो की हा, ही वास्तू तुझ्यासाठी योग्य आहे. भलेही त्याला वास्तूमधलं काही कळत नसेल. का बरं? कारण त्याला व्हायब्रेशन्स माहिती आहेत.